प्रामाणिक मत असं आहे की सर्व पक्षांनी एकत्रित बसून असे जर का गुंड कोणी घेतले असतील कोणी आणि त्यांना सत्तेसाठी वापरलं गेलं असेल किंवा कळत नकळत हा शब्द मी जाणीवपूर्वक वापरतोय, कळत नकळत त्यांना उमेदवारी देऊन कुठे निवडून आणून सत्तापदं दिली गेली असतील तर ती पहिली काढून घेतली गेली पाहिजेत. जर विधिमंडळामध्ये विधान भवनाच्या आवारामध्ये मारामाऱ्या होत असतील तर मला खरोखर लाज वाटते. देशामध्ये आपल्या राज्याची प्रतिमा काय झाली असेल. गेल्या काही दिवसात काही महिन्यांमध्ये विशेषतः सत्ताधाऱ्यांचा जो काही एक माज आहे, मी याला राजकारण मानत नाही, मी याला सत्तेचं माजकारण म्हणतोय. सत्तेचा आलेला माज आहे. मग कुठे बॉक्सिंग होते, कुठे नवीन एक गँग आलेली आहे, चड्डी बनियन गँग, तिचे प्रताप आपण पाहतो आहोत. उघडलेले खोके बघतो आहोत. त्याच्यानंतर काल विधिमंडळाच्या आवारात झालेली हाणामारी आपण पाहिली. एकूणच संपूर्ण देशात महाराष्ट्राला शर्मेने मान खाली घालावी लागेल अशी ही काही दिवसातली मालिका होती घटनांची. आणि आता बातमी विधान भवनाबाहेर काल मध्यरात्री झालेल्या राजकीय नाट्याची. काल विधान भवनात झालेल्या मारहाण प्रकरणात